पुढची बातमी. बदलापूरमध्ये मित्रानेच मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केलाय. संतापलेल्या मित्रानं या मित्राचा काटा काढला, डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली. बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून पोलखोल होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मित्राने आपल्या पत्नीवर अतिप्रसंग केला म्हणून या नवऱ्याने त्याच्या मित्राचाच काटा काढला, त्याची डोक्यात हातोडी घालून हत्या केली. नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला. या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया. प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत. स्वप्नील, काय या सगळ्या संदर्भात नेमका आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे? नक्कीच बदलापूरच्या शेरगाव परिसरात राहणारा नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांतने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत जर नवऱ्याला सांगितलं तर पतीला जीवे मारण्याची धमकी तिला दिली होती. यानंतर आणखी काही वेळा त्यांनी असे अनेक वेळा तिच्यावर धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला होता. मात्र नरेशच्या पत्नीने हिंमत दाखवत नरेशला या सुशांतच्या दुष्कृत्याची माहिती दिली. या नरेशने आपल्या बाबत काहीच माहित नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलवलं आणि तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्याच दिवशी रात्री सुशांत त्याच्या घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडे मारून त्याची हत्या केली आणि अतिदारू प्यायले बाथरूम मध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना त्यांनी सांगितला. या प्रकारे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंदणीही केली होती. मात्र ज्यावेळी सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्या पोस्टमॉर्टम मध्ये अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे मृत्यू झाल्याची नोंद त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये नमूद झाली आणि त्यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेतला. पोलिसांनी खाक्या दाखवतच त्यांनी आपल्या सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. याबाबत आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केलेल्या रागातून त्याने सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. जी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.